हरिओम नमस्कार मैत्रिणींनो। तर आज इथे तुम्हाला दाखवणार आहे मी रेडीमेड गळा आलेला आहे, त्याच्यापासून आपण बोटनेट गळा कशा पद्धतीने करायचा। आपल्याला इथे मेन जो पीस आहे ते कटिंग करून घ्यायचा आहे। तर आपल्याला बोटनेट गळा करण्यासाठी आपल्याला शोल्डर हे जास्त लागतं, हे लक्षात घ्या। तर शोल्डरचा निम्मा काढून घ्यायचा, त्यानंतर आपल्याला शोल्डर पट्टी ठेवायची आहे 3.5 आणि राहिलेली जी आपली असते ती असते गळा रुंदी, जी काही येऊ शकते 4 येऊ शकते, 3.5 येऊ शकते, ते आपल्याला घ्यायचे आणि अशा पद्धतीने गोल आकार देऊन शनी कट करून घ्यायचे। मी इथे जसं केलेलं आहे तसा वरचा भाग 3.5 घेऊन शनी आपल्याला इथे बघू शकता मी काय केलेलं आहे, कमरे कुठल्या साईडला जो रेडीमेड गळा आलेला आहे तो कटिंग करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे जो आपल्याला वरची जी बाजू आहे ते आपल्याला डिझाइन मध्ये घावली नाही पाहिजे, त्याच्यापेक्षा थोडं पाव इंच वरती तुम्ही पिन लावून घ्यायचे आहे। इथलं मी खालची जी बाजू असते आपली गळ्याची ती कटिंग केलेली नाहीये, तर इथे पण मी पिन लावून घेतलेले आहे। बघू शकता साइडून वगैरे सगळी गुंड पिना लावून आपल्याला घ्यायचे आहेत। का तर हा जो आकार असतो आपला रेडीमेड गळ्याचा तर तो काय होतो वरल्या बाजूचा असतो, म्हणजे आपल्या गळ्या कुठल्या साईडचा। तर मी तो केलेला आहे कमरे कुठल्या साईडला कटिंग, आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे आखून घ्यायचं आहे। इथे मी जसं घेतलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही आखून घ्या, कारण काय होतं आपल्याला की मेन म्हणजे आकार जसा असतो तशाच पद्धतीने आपल्याला ह्याची शिलाई काम करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। बाहेरल्या कुठल्या साईडून बघायचं मण्यामध्ये वगैरे गेलेले आहे काही शिलाई, आणि त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे। हा झाला आपला मेन जो आकार होता गळ्याचा तो कट केलेला आहे, तो मी उलट्या साईडला म्हणजे कमरे कुठल्या साईडला कटिंग करून घेतलेला आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला बोटनेट गळा करायचा आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पलटून आपल्याला काय करायचं, जसा नेहमीचा गळा पलटतो त्याच पद्धतीने ही बाजू पलटून घ्यायची। वरच्या साईडची गोल बाजू पलटायची नाही आहे आपल्याला, हे लक्षात घ्या तुम्ही, कारण हा जो रेडीमेड गळा जेवढा येतो तेवढाच आपल्याला आपण इथे बोटनेट ठेवू शकतो। रुंद वगैरे अजिबात आपण काहीही करू शकत नाही, कारण रेडीमेड वर्क जो केलेला असतो ऑलरेडी त्याच्यावरती आपण काही दुसरी गोष्ट करू शकत नाही। तर इथे आपल्याला काय करायचं आहे दाब देऊन घ्यायचं आहे, अगदी व्यवस्थित दाब देऊन घ्या तुम्ही, अगदी गडबड करून वगैरे काही करायचे नाही आपल्याला इथे। का तर दिसता वेळेस आपल्याला फिनिशिंगमध्ये दिसला पाहिजे हा बोटनेट गळा, आणि इथे तुम्हाला फायनल लुक बघायला भेटेलच कशा पद्धतीने मी करत आहे ती। अशा पद्धतीने दाब दिल्यानंतर बघू शकता किती सुंदर दिसत आहे, बघू शकता तुम्ही। गळा आपल्याला काय होतं हा रेडीमेड गळं कमी येतात, त्याच्यामुळं काय होतं आपल्याला असे गळं नको असतात कमी, फक्त छोटे छोटे। तर त्या पद्धतीने आपण ती पद्धत न करता अशा पद्धतीने तुम्ही बोटनेट करू शकता। साईडचा जसा आकार आहे आपला बॅक साईडचा कटिंगचा त्याच पद्धतीने तुम्ही जॉईंट करून घ्या, मी ते घेत आहे त्याच पद्धतीने। आणि अशा बोटनेट वेगवेगळ्या गळ्यांसाठी आपल्याला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला गळा कसा वाटला। त्यानंतर इथे बघू शकता मी पूर्णपैकी जॉईन करून घेतलेलं आहे। थोडंसं मण्यांचं हे असलं की तिथं थोडी मिशन पळत नव्हती, तर तिथं आपल्याला स्टेप बाय स्टेपमध्ये शिलाई काम करून घ्यायचं, का तर सुई वगैरे मोडू नये। इथे बघू शकता इथला वरचा गोल आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे। तर हा गोल आकार आपल्याला पलटता येत नाही, फक्त खालची जी बाजू आपण गळ्याची आहे बोटनेट केलेली आहे तीच गळ्या पलटता येतो, आणि तिथे दाब द्यायचा जो रेडीमेड गळा आपला आलेला असतो ते अशा पद्धतीने। आणि नंतर तिथे मी आपल्याला पट्टी कशी लावायची ते पण दाखवणार आहे। आपल्याला आधी करते अशा पद्धतीने हा भाग जो आहे तो तयार करून घ्यायचा, त्यानंतर इथलं जे मेजरमेंट आहे ते काढून घ्यायचं आणि त्या मापाची पट्टी काढून घ्यायची। आपल्याला पट्टी काढता वेळेस नेहमी 1-1 इंचाने एक्स्ट्रा काढा, 1 काढा 1.5 काढा, जेवढी एक्स्ट्रा असेल तेवढीच। त्यानंतर अशा पद्धतीने खडूचं मार्जिन करून घ्या दोन्ही साईडला, जेणेकरून काय होईल की व्यवस्थित ही पट्टी, आता इथे बघू शकता ही पट्टी आलेली आहे त्या ब्लाऊज पीसातली। तर मी काय केलेलं आहे भाईलाही नको होती लेस, तर त्याच्यामुळे मी इथे पाटीला ह्या लेसचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही तिथे प्लेन कपडा वापरू शकता, कारण पर्याय नसतो आपल्याकडे, त्याच्यावर तुम्ही लेस लावून वगैरे तुम्ही म्हणजे आता इथे जशी मी पट्टी लावत आहे तिथे तुम्ही लेस वगैरेचा वापर करून तुम्ही हे करू शकता। पट्टी आपल्याला उलट सुलट बघून व्यवस्थित अशा पद्धतीने अस्तरच्या पट्टीला ह्या पट्ट्या जॉईंट दोन्ही पण मी करून घेणार आहे, कारण इथे काही जास्त आपण हे ठेवू शकत नाही, जास्त मोठा पेज ठेवू शकत नाही मागं, कारण तिथं जिथे कटिंग केलेलं आहे तोच आधी जो आकार आहे तो रुंद जास्त नाही आहे, कमी रुंद आकार आहे तो। तर आपल्याला जसा आकार असेल जास्त रुंद आकार असेल तर तुम्ही तिथं
जास्त पट्टी मोठी लावू शकता। तर मी इथे लावणार आहे एवढीच 1.5 ते 2 इंचाची पट्टी। आणि अशा पद्धतीने तुम्ही मेजरमेंट घेऊनच आपल्याला काय करायचं आहे, पिना इथं लावून घ्यायचे आहेत। बघू शकता मी लावत आहे त्या पद्धतीने आणि शिलाई काम करायचं आहे। का तर व्यवस्थित असा पाठीचा बॅक साईडला गळा बसला पाहिजे आपल्याला। मध्ये असे लूज वगैरे ठेवू नका, कारण नंतर काय होणार, कस्टमरनं घातल्यानंतर प्रॉब्लेम येऊ नये यासाठी आपल्याला नेहमी याची काळजी घ्यायची आहे। आणि इथे आता मी ही पट्टी जी मधली तयार केलेली आहे ती जॉईंट करत आहे। जशी मी इथं जॉईंट करणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही जॉईंट करून घ्या। अगदी व्यवस्थित जॉईंट झाली पाहिजे, ही पट्टी लॉक झाली पाहिजे, कशी पण आपल्याला दिसली नाही पाहिजे। आणि व्यवस्थित पिन काढून नंतर मी आणखीन एकदा हाताने बघितलं गळा व्यवस्थित प्लेनमध्ये बसतोय का, नंतरच मी इथे कट केलेला आहे। बघू शकता इथे अशा पद्धतीने जो साईडचा कपडा असतो राहिलेला तो अशा पद्धतीने कट करून घालवायचा, खालच्या बाजूचा असतो ते। आणि बरोबर त्या पट्टीच्या लाईननं आतल्या साईडला एक्स्ट्रा जे झालेलं असते असे कापड ते पण कट करून टाका। आणि वरून आपल्याला काय करायचं आहे, इथे टक्स टाकायचे। टक्स अगदी छोटे टाकायचे आहेत, अजिबात जास्त टक्स मोठे टाकायचे नाहीत वरतीपर्यंत, कारण 2 ते 2.5 इंचाचे टक्स टाकायचे। वरपर्यंत तुम्ही टक्स टाकलेसा तर बॅक साईडला लूज पडण्याची शक्यता असते। म्हणजे पाटीला ज्यावेळेला गळा घातल्यानंतर कस्टमरनं ते व्यवस्थित दिसला पाहिजे, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अजिबात म्हणजे जास्त मोठे टक्स पाटीचे नाही टाकायचे। त्यानंतर मी इथे पट्टी काढलेली आहे 1 इंचाची पाटीची पट्टी, आणि ती मी जॉईंट करून आतमध्ये फोल्ड करणार आहे। जसे मी इथे फोल्ड करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण करून घ्यायचे आहे। कारण काय होणार आहे, आपल्याला ही पट्टी लावल्यामुळे फिनिशिंग छान येतं। तुम्ही इथे आत शिलाई घालू शकता किंवा शिलाई पण मारू शकता आतमध्ये दाब देऊन, जसं तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने इथे तुम्ही ठेवू शकता। बघू शकता मी इथे दाब देत आहे, थोडंसं मनी आधीमध्ये हे होत आहे। तर मी इथली बघा डिझाईन अजिबात घालवलेली नाही, कुठेही कट बीट केलेलं नाही, डिझाईनचा आकार वगैरे बदललेला नाही किंवा वेगळंच काहीतरी असं दिसतंय असंही नाही आहे इथे। तर अशा पद्धतीने तुमच्याकडे जर रेडीमेड गळे आलेत तर तुम्ही अशा पद्धतीने खूप सुंदर असं बोटनेटमध्ये त्यांचा आकार देऊन खूप सुंदर करू शकता। बोटनेटचं माप घेता वेळेस खांद्यापासून ह्या खांद्याचे त्या खांद्यापर्यंत घ्यायचं शोल्डर, आणि जो शोल्डरचा निम्मा भाग येतो त्यात अधिक आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच कमी करायचं आहे। तर ही वरच्या बाजूची पट्टी आहे ती मी गोलमध्ये लावून घेते गोटसाठी। शोल्डरचा म्हणजे खांद्यापासून ह्या खांद्यापासून काही 14 येते, कुणाचं 15, कुणाचे 16, 17 असं येतं। तर त्याचा निम्मा काढून अर्धा इंच आपल्याला कमी करायचं आहे, कारण ह्या जे कस्टमर आहे त्यांचा निम्मा आला होता 8.5, तर मी इथे 8 इंच घेतला होता ह्यांना शोल्डर। आणि जे शोल्डर पट्टी आपली असती ती 3.5 खांद्याकुंड घेतली, म्हणजे मुंड्याकुंड घेतली होती, ते जेणेकरून आपल्याला पट्टी जी आपली होणार आहे तयार शोल्डर, तर ती कमीत कमी 2.5 इंचाचीच व्हावी तयार। तर आणि राहिलेला जो भाग असतो म्हणजे आतला कटिंगचा, तो मी गोल आकारात कटिंग करून घेतला होता वरची बाजू, ती मगाशी तुम्ही बघितलेलीच आहेत। तर अशा पद्धतीने करून झाल्यानंतर आपल्याला आपण गोटपट्टी अशी लावून घ्यायची आणि आतमध्ये फोल्ड करून दाब द्यायचा। तर फायनल किती सुंदर असा हा गळा दिसत आहे। कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं, रेडीमेड गळ्यापासून किती सुंदर प्रकारे हा गळा दिसत आहे।